विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय म्हणजेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथे प्रथमच मेंदूतील एन्युरिझम या गंभीर आजारावरील अत्यंत जटिल व जीव वाचविणारी एन्युरिझम क्लिपिंग शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. सदर रुग्ण 40 वर्षीय पुरुष असून अमरावती येथील रहिवासी आहे. रुग्णाला मागील 4 ते 5 दिवसांपासून असह्य व तीव्र डोकेदुखीचा त्रास होत होता. नातेवाईकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णाची तपासणी व MRI ब्रेन केल्यानंतर मेंदूतील रक्तवाहिनीत एन्युरिझम असल्याचे निदान झाले. रुग्णाच्या जीवाला संभाव्य धोका लक्षात येताच तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने एन्युरिझम क्लिपिंग शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची, आव्हानात्मक व उच्च दर्जाच्या कौशल्याची आवश्यकता असलेली असून मेंदूतील रक्तवाहिनीवरील फुगवटा फुटण्यापासून रोखण्यासाठी विशेष क्लिप लावण्यात येते. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. सदर शस्त्रक्रिया आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य करण्यात आली. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉक्टर मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रियेसाठी न्यूरोसर्जरी टीममध्ये डॉक्टर योगेश सावदेकर, डॉक्टर अंकुश वानखेडे, डॉक्टर वैशाली धांडे आणि डॉक्टर श्रीकांत शेगोकार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे अमरावती विभागातील रुग्णांना मेंदूतील एन्युरिझम सारख्या गंभीर आजारांसाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता कमी होणार असून अत्याधुनिक न्यूरोसर्जरी सेवा आता स्थानिक स्तरावर उपलब्ध होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. न्यूरोसर्जन आहे, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती. 4-5 दिवसाअगोदर आमच्याकडे एक रुग्ण आला आहे. त्याला तीव्र डोकेदुखी होती. ती बिलकुल म्हणजे पहिले फिजिशियनकडे गेला, त्यांनी मेडिसिन दिलं, मेडिसिनने काही आराम होत नव्हता. तो माझ्याकडे आला. मला असं वाटलं की ते कुठेतरी काहीतरी मेंदूमध्ये प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मग मी त्याचा एक MRI केला. MRI केल्यानंतर लक्षात आलं की त्याच्या मेंदूमध्ये रक्त घोटलेलं आहे, ब्लिडिंग झालेलं आहे. त्यामुळे मग आम्ही एन्जिओग्राफी केली. एन्जिओग्राफी केल्यामध्ये त्यामध्ये निष्कर्ष झाला की त्यामध्ये रक्तवाहिनीचा फुगवटा आहे. मेंदूला सप्लाय करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांना आम्ही सर्कल ऑफ विलिस म्हणतो. ते ब्रेनला सगळीकडे रक्तपुरवठा करतात. तर त्या सर्कल ऑफ विलिसमध्ये जे अँटेरियर सेरेब्रल आर्टरी असतं आणि एकॉम आर्टरी असतं, त्याच्यामध्ये एक फुगा तयार होतो. तो फुगा फुटला आणि ब्लिडिंग झालं, असं ते चित्र होतं. आता याच्यासाठी 2 ऑप्शन असतात. एक म्हणजे जे आपण एन्जिओप्लास्टी वगैरे करतो ना, त्यासारखं इंटरव्हेन्शन थ्रू तिथे कॉईल टाकणं किंवा ते रस्ता बंद करणं. दुसरा एक ऑप्शन असतं ओपन सर्जरी. ओपन सर्जरीमध्ये तो जो रक्तफुगवटा असतो तो रक्त नॉर्मल पुरवठ्यापासून वेगळा करणं, तिथे आपण क्लिप लावत असतो. अशी सर्जरी असतात. आता ही सर्जरी खूप क्रिटिकल आणि खूप सुप्रा मेजर सर्जरी असतात. जवळपास 5 ते 6 तास लागतात. तर ही सर्जरी करण्याचं आम्ही रिलेटिव्हजला वगैरे सगळ्यांना काउन्सिल केलं. तर ते तयार झाले. ते तयार झाल्यानंतर मग आम्ही आमच्या टीमनी पूर्ण डिस्कशन केलं की सर्जरी कशी करायची, काय करायची, पूर्ण प्रॉपरली प्लॅनिंग केलं आणि मग आम्ही ती सर्जरी केली. तर ऑपरेशन दरम्यान पण पेशंटने बऱ्यापैकी साथ दिला आहे. मेन म्हणजे त्याचा BP वगैरे जे आहे ते कंट्रोलमध्ये राहिलं. ॲनेस्थेटिस्टनी पण खूप जास्त साथ दिली आणि शेवटी 4 ते 5 तास झाल्यानंतर आम्हाला तो प्रॉपरली जो रक्तवाहिनीचा फुगा पण मिळाला आणि तो क्लिप पण केला. आणि क्लिप केल्यानंतर पेशंटचं व्हायटल्स जे आहे ते पण स्टेबल होते आणि ऑपरेशननंतर पेशंट लगेच आम्ही एक्स्ट्युबेटसुद्धा केलं. एक्स्ट्युबेट म्हणजे त्याची जे श्वासनलिका वगैरे असतं ते सगळं काढून आम्ही पेशंटला ICUमध्ये शिफ्ट केलं. आता तो पेशंट एकदम नॉर्मल आहे. त्याचं BP थोडंसं वाढलेलं आहे, बट ओव्हरऑल त्याचे व्हायटल्स स्टेबल आहे आणि त्याचं डोकेदुखीसुद्धा कमी झालेली आहे. अशी ही शस्त्रक्रिया जी आहे खूप कमी न्यूरोसर्जन्स करतात आणि अमरावतीत ही पहिलीच शस्त्रक्रिया झालेली आहे आणि ती पण आपल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात. यामध्ये महत्त्वाचं वाटतं म्हणजे आमचे सुप्रिटेंडेंट अमोल नरोटे सर आणि आपले OSD डॉक्टर मंगेश मेंढे सर, तसेच माझ्यासोबत जे कलिग होते डॉक्टर सावदेकर सर, डॉक्टर ढगे सर, डॉक्टर आपले दांडे मॅडम, नंतर आपले डॉक्टर शेगोकार सर, ॲनेस्थेटिस्ट डॉक्टर राखी वानखडे, नंतर डॉक्टर बागवान. ही पूर्ण टीम होती. एवढी टीम असल्यामुळेच आम्हाला ही एवढी जटिल शस्त्रक्रिया आमच्या इथे करता आली. एवढी मोठी शस्त्रक्रिया टीमशिवाय तर शक्यच नाही.